श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. 21वा अध्यायात श्री स्वामी समर्थ महाराजांची अनंत कृपा, दयाळूपणा आणि भक्तांवरील तारकहार प्रेम याचे अद्भुत वर्णन आले आहे. या अध्यायात काही महत्त्वाच्या घटना, दर्शन आणि भक्तांची उद्धरलीला सांगितले आहे. नमस्कार, मी सीमा गायकवाड. सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. श्री स्वामी चरित्र 21वा अध्याय. स्वामींच्या कृपाशक्तीचे दिव्य स्वरूप. तर चला पाहूया. एका भक्ताची प्राणांची सुटका. अक्कलकोटमध्ये एक भक्त गंभीर आजारी पडला होता. वैद्यांनी त्याला जवळजवळ मृत घोषित केला होता. घरात शोकाकुळ वातावरण होते. भक्त मनोमन स्वामींना हाक मारत राहिला. स्वामी, मला सोडू नका, तुमच्याशिवाय मी काहीच नाही. स्वामी, मला सोडू नका, तुमच्याशिवाय मी काहीच नाही. त्या क्षणी अचानक स्वामी महाराज त्यांच्या घरी स्वयंप्रकट झाले. स्वामी म्हणाले, अरे तुला अजून वेळ नाही, उठ, सेवा कर. स्वामींच्या शब्दाने तो भक्त क्षणात उठून बसला. आजार देखील गायब झाला. ही स्वामींच्या जीवनदायी शक्तीची दिव्य लीला आहे. त्यासोबतच 2 नंबरला पाहूया की कर्मबंधनातून मुक्ती. आता या अध्यायात एक व्यापारी स्वामींना भेटायला येतो. त्याचे आयुष्य सतत संकटात होते. तो हात जोडून म्हणतो, स्वामी, माझ्या पूर्वकर्मांच्या बंधनातून मला मुक्ती द्या. स्वामी, माझ्या पूर्वकर्मांच्या बंधनातून मला मुक्ती द्या. स्वामी हसत म्हणाले, कर्म टाळून चालत नाही, पण नामस्मरणाने त्याची जडता कमी होते. तू राम नाम कर. स्वामींच्या कृपेने त्यांच्या जीवनात आर्थिक आणि मानसिक शांतता येते. या लीलाद्वारे स्वामी दाखवतात की कर्म टाळता येत नाही, पण भक्तीने त्याची तीव्रता कमी होते. 3 नंबरला आहे स्वामींच्या नजरेनं पापांचा नाश. एक माणूस स्वतःला पापी समजून स्वामींच्या चरणी येतो. स्वामी त्याला म्हणतात, अरे तू पापी नाहीस, तुझ्यातील चांगुलपणा तू पाहिला नाहीस. स्वामींच्या नजरेने त्यांच्या अंतर्मनातील दोष नाहीसा होतात. त्याला एक नवजीवन मिळते. स्वामींच्या दिव्य दृष्टीने पाप संशयांचा नाश होतो. त्यासोबतच 4 स्वामींचा दैवी उपदेश. आता या अध्यायात स्वामींचे काही अमूल्य उपदेश आहेत. तर चला पाहूया. प्राणी मात्रांवर प्रेम करा. दया हीच खरी पूजा. अहंकाराने भक्ती नष्ट होते. जो इतरांचे कल्याण करतो त्याच्यावर माझी कृपा सदैव असते. हा अध्याय स्वामींच्या करुणामयी आणि सर्वव्यापी स्वरूपात उलगडणारा आहे. 5 भक्तांचे रक्षण. आता या अध्यायाच्या शेवटी एक प्रसंग येतो. एका भक्तावर खोटा आरोप लावला जातो. संपूर्ण गाव त्याच्या विरोधात उभा राहते. तो स्वामी चरणी येऊन रडू लागतो. स्वामी म्हणतात, सत्य कोणापासून लपून राहत नाही. काही दिवसात सत्य बाहेर येते.
ते पाहून लोक म्हणतात, हा तर स्वामींचा चमत्कार. काय म्हणतात? हा तर स्वामींचा चमत्कार. आता आपल्याला या अध्यायाचा सार पाहायचा आहे, तर चला पाहूया. 19व्या अध्यायात आपल्याला काय शिकवतो? श्री स्वामी समर्थ भक्तांच्या संकट काळात ढाल बनून उभे राहतात. स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या संकट काळात स्वामींची कृपा मिळाली ही जीवनातील अंधार मिटून जातो. स्वामींची कृपा मिळाली की जीवनातील अंधार मिटून जातो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यानंतरचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा येतील. आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.